तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता विषय असा झाला आहे की असाच मला फोन आला होता. ऋषी आला पंढरपुरासनं इथं कोल्हापूरला आणि मी झोपेतनं आता उठले, आवरले लगेच फोन आल्याबरोबर. म्हणले राईडला जायचं आहे, तर कुठं जायचं, असाच पन्हाळ्याला जायचं, लय लांब जायचं नाही. तर झोपेतनं उठले, हायच आवरले. गोप्रो पण चार्जिंग नाही, पॉवर बँक चार्जिंग नाही, काय चार्जिंग नाही आहे, मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही आहे. हायच आवरले, हायच आता सगळे गोमदा अर्जुन ती सगळेजणी आल्यात. तर असं अचानक राईड काढल्यामुळे की नाही काय तर वेगळीच फिलिंग असते राईडची. खरं सांगतो तुम्हाला, आता मला असं म्हणजे खरं सांगतो मला काय तर वेगळंच वाटायला आता एकदम. कारण एकदमच फोन केलेत, चला उठा राईडला जायचं आहे, तर चला जायचं राईडसाठी काय पण. तर चला आता गोप्रो चार्जिंग लावले. पॉवर बँकमध्ये पण एकच गाडी आहे, चार्जिंगच नाही, एकच गाडी आहे. 360मध्ये पण जरा उगच चार्जिंग आहे आणि मोबाईलमध्ये एक 50-60% चार्जिंग आता झाले. आणि आता त्यांनी यायलाच सगळीजण. तर माझा आता आवरून झाले. तर हा असा आता चार्जिंग जेवढा असेल तेवढ्यावर ब्लॉग होणार आहे आपला, नसेल तर बाकीचा मोबाईल आहे त्यामुळे विषय नाही. तर चला लवकरात लवकर आवरले, आता निघूया आपण डायरेक्ट आपण भेटूया गाडीवरती. काय बॉबी भाई काय म्हणताय? बोल बोल. चला ये काय आलं, चला की गाडीचे फक्त काय अरे नाही ते इथं आत मॅग्नेटिक हा त्याला डायरेक्ट माईक कनेक्ट होते ते वय हे इथलं आहे ना डिझाईनचं. आवाज म्हणजे आवाज शेवट. खतरनाक म्हणजे खतरनाक आवाज आला. फुल सिस्टम, फुल टायटॅनियम भावनं फुल असला खतरनाक आवाज आलाय. तर आवाज खतरनाक आलाय. शेवट आवाज आहे शेवट. आता निळी झाले निम्मी पेन पाईप. चला गे आवाज आहे का, आवाज जरा फुल सिस्टम आहे टायटॅनियम. खरं सांगतो भावानो, एवढ्या दिवसातनं चाललो मी त्या का अर्जुनासोबत राहिला. कमीत कमी 6 महिन्याच्या वरच गेलं, 6 महिन्याच्या वर. आज चाललो अर्जुनासोबत राहिला मी. बरोबर लय दिवस झालं जाऊन राहिला. कारण जरा टायमिंगचं मेळ बसत नव्हतं, त्याचं एक्झाम ते होती आधीमध्ये त्यामुळं. आणि मला पण जास्त वेळ नव्हता. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही आता आयबीडब्ल्यूचा ब्लॉग बघितला, एवढ्या दिवसातनं पोस्ट केलं तो. त्यामुळं वेळेचा काय विषयच नाही. आणि आता यानं वरची जे 900 आहे त्याला SCचा प्रोजेक्टर होता, तर ते आता बदलला आहे त्यानं, ॲरोचा घातला आहे. हा कॅन असला खतरनाक आवाज आला आहे सांगतो, शेवट आवाज आला त्याचा पण. तर असा अचानक प्लॅन जर ठरला की नाही राईडला जायचं, खरोखर एक वेगळीच मजा असते. खरोखर सांगतो मला, वेगळी म्हणजे विचार नका, असली खतरनाक मजा असते. आणि आता वाजल्यात संध्याकाळचं 6 आणि आता पन्हाळ्याला जाणार होतं. पन्हाळा कॅन्सल करून आता चालले विराज जंक्शनला. तर काय माहीत नाही, असं सहजच राईड निघल्या, सहजच चालले, त्याला काही विषय नाही. आणि अनेक विचारायचं तुम्हाला राहिलं. आता गोप्रो माझ्याकडे आहे ऑलरेडी, आपण माईक अडॅप्टरसुद्धा घेतला आहे. तर त्याला माईक मी कोणता यूज करू की नाही मला अजून कळना झाले. कारण मी आता मोनोचा माईक वापरलो आहे. मोनो नाही, बोया कंपनीचा मी माईक वापरले ऑलरेडी आता. खरं त्याचा आवाज फुटल्यासारखं वाटायला.
आता 2-3 व्लॉग मी ऑलरेडी तयार केलोय, तर त्याचा जे आवाज आहे मी माझा ते आवाज फुटल्यासारखा याला आवाज क्लिअर आवाज ना झालाय, वाऱ्याचाच निम्मा आवाज आला आणि माझा आवाज जे मी बोलालोय ते सगळं फुटल्यासारखं व्हायला आवाज. त्यामुळे मला कळना झाले की मी कोणता माईक यूज करू भावनो. जर तुम्हाला कारण मला अजून यात एवढं जास्त माहीत नाही माईक बद्दल, कारण माईक मी जास्त कधी यूज केलोच नाही पहिल्यापासून. जर तुम्हाला जर माहीत असेल माईक कोणता चांगला आहे गोप्रोसाठी तर जरा असं कमेंट करून सांगा प्लीज माईक कोणता चांगला. कारण आता हाही माईकने लेज आवाज मला त्रास द्यायला आहे. म्हणजे एवढा तर सगळं खर्च केले तर शेवटी माईकला असं हे करण्याचा काय उपयोग नाही मग त्याला. कारण माईक जरा असं चांगला आहे व बसायलाच पाहिजे क्लिअर आवाज जाण्यासाठी. नाहीतर मग शेवट माझ्याकडे एक पर्याय आहे, जर सक्सेस नाही झाला तर तो काय आहे तुम्हाला ते पुढे गेल्यावर सांगतो मी. तर माईक कोणता चांगला ते जाऊन आम्हाला कमेंट करून सांगा नक्की आठवणीनं. तर चला जाऊया. आणि अनेक सांगायचं राहिलं, Z900ला फुल सिस्टम आहे टायटॅनियम. आता निम्मा हेडर सकट सगळं निळं झाले. ऋषीबाईंनी पण हेडर घातल्यात फुल टायटॅनियम ओरिजिनल. त्या गाडीला पण आहे, ह्या गाडीला पण आहे फुल टायटॅनियम. आणि बॅक फायर असलं खतरनाक द्यायला सांगतो की नाही, शेवट म्हणजे शेवट द्यायला बॅक फायर. आणि आता वरच्या गाडीला जो आहे तो ॲरोचा बारका कॅन आहे बघा की, तुम्हाला दिसणार नंतर थांबल्यावर दाखवू. तुम्ही पूर्ण खालनं सायलेन्सर काय निळा आहे त्यामुळे काय विषय नाही. पाहिजे तिथे विली सुट्टी नाही. बिर मनाला यादाव कसा वाजतो हवसेची रात मी अनपुनवाचा तू चांद ग नजरत मावतिया दरी दुर्दावतिया. तर आपण आता आपल्या आवडत्या रस्त्याला लागलेलो आहे. जसंही तुम्हाला माहिती आहे गाड्या तर तटणार नाहीत. नीट विराज जंक्शन, नुसता आवाज. तर उगाच असंच चालले आम्ही. आम्हाला काय रिझन नाही, काय नाही भावनो राईडचा काय म्हणजे कायच रिझन नाही. सहज सगळीजण आल्यात म्हणून सहजच चालले विराज जंक्शनला. मला अजून कामावर पण जायचं आहे जाऊन येऊन, कारण अजून मला सुट्टी घेऊन चालणार नाही. कारण उद्या आणि परत राईडला जायचं म्हणल्यात तर उद्या लेट झाला तर उद्या सुट्टी घेऊ शकते. त्यामुळे आज सुट्टी घेऊ शकत नाही. त्यामुळे परत इकडे जाऊन येऊन परत मला कामावर जायचं आहे. त्यामुळे जरा असं लवकरच आपल्याला यायला पाहिजे रिटर्न. नाईट व्ह्यू आहे. नाईट व्ह्यू साठी एक स्पेशल गाणं भावनो. नाईट व्ह्यू साठी एकदम जुना आहे. जब तुमसे इत्तेफाकन मेरी नजर मिली थी अब याद आ रहा है शायद वो जनवरी थी तुम यूं मिली दोबारा फिर माह फरवरी में जैसे कि हम सफर हो तुम राह जिंदगी में इतना हंसी जमाना आया था मार्च लेकर राहे वफा पे थे तुम वादों की टॉर्च लेकर बांधा जो है उल्फत अप्रैल चल रहा था दुनिया बदल रही थी मौसम बदल रहा था यकीन मई जवानी जलने लगा जमाना हर शख्स की जुबा पर था बस यही फसाना दुनिया के डर से तुमने बदली थी जब निगाहें था जून का महीना लब पे थी गर्म आहे जुलाई में जो तुमने थी बातचीत कुछ कम थे आसमां पे बादल और मेरी आंखें पूर्णम. मला कसं वाटलं भावना गाणं कमेंट करून सांगा. काय असं सहजच गाणं आठवले मला हे. आणि गाणं तसं बघायला गेलं तर अर्धनिम पाठ आहे मला, कारण सारखं ऐकत असते मी आधीमध्ये असली गाणी. त्यामुळं गाणं कसं वाटलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. सांगितल्या आवरली वेळेला झोपेन नव्हतं राईडला जायचं म्हणून आवरले. आणि इथं मेल काय बसलाय बघा येऊन इकडे राईडला जायचं म्हणून सांगितलं आहे. मिल खायला आलोय.
ही असली राईड यांची. झोपेन आवरून आलोय टाटा जाणे. हो